नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, गेली 2 व्हिडिओ आपण सिंपल बुट्टा पाहतोय. आता आजही आपण सिंपल बुट्टा पाहणार आहोत. चला तर मग आता आज आपण राईस मनी आणि गहू मनी यापासून बुट्टा कसा तयार होतो ते शिकणार आहोत. बघा, सर्वप्रथम हे नेहमीप्रमाणेच खालचा धागा अगोदर वर काढून घ्यायचा. आता मी या सुईच्या टोकामध्ये राईस मनी अडकवून घेत आहे. आता हा राईस मनी आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. बघा, असा तिरकस दिशेने हा लावून घ्यायचा आहे, सरळ नाही, थोडासा असा तिरकस. आपण मनी लावतो अगदी त्याप्रमाणेच तो लावून घ्यायचा आहे. आता मनी कसा लावतो हे मी भरपूर वेळा सांगितलं आहे, त्यामुळे आता इथे रिपीट करत नाही आहे. त्याप्रमाणे आपल्याला हा राईस मनी पण इथे लावून घ्यायचा आहे. अजून परत एक मनी राईस मनी लावून झाल्यानंतर परत दुसरा राईस मनी सुईमध्ये घ्यायचा. बरोबर या राईस मनीच्या या टोकाला, खालच्या टोकातून परत सुई खाली घालायची आणि तिथनं परत खालून नवीन टाकावर काढून घ्यायचा आणि त्यामध्ये असा हा दुसरा राईस मनी अडकवून घ्यायचा आणि बरोबर हाही इकडच्या दिशेने, या मण्याच्या विरुद्ध इकडच्या दिशेने बरोबर असा तिरकस लावून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही राईस मनी लावून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हीच्या मध्ये सुई घालायची आहे ही अशी आणि खालचा धागा वर काढून घ्यायचा आहे. आता धागा वर काढून घेतल्यानंतर काय करायचं, परत आपल्याला सुईमध्ये राईस मनी घ्यायचा आहे आणि ह्या धाग्यामध्ये असा अडकवून घ्यायचा आहे आणि परत हा इथे असा लॉक करून टाकायचा आहे. राईस मनीचा इथे सिंपल असा बुट्टा तयार झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत गहू मण्याचा बुट्टा. तर बघा, नेहमीप्रमाणे हे खालचा धागा वर काढून घ्यायचा, परत त्यामध्ये आता आपल्याला हा गहू मणी अडकवून घ्यायचा आहे. हे बघा, गहू मणी किंवा ड्रॉप बीड्स म्हणतात त्याला. खालचा धागा वर काढून घेतला, सुईमध्ये असा हा गहू मणी घेतला. आता हा गहू मणी आपल्याला याप्रमाणे असा अडकवून घ्यायचा आहे आणि इथे असा हा लॉक करून घ्यायचा आहे. हे बघा असा. आता काय करायचं आहे, आपल्याला दुसरा गहू मणी घ्यायचा आहे. दुसरा गहू मणी असा सुईमध्ये अडकवून घेतल्यानंतर बरोबर याचं हे जे टोक आहे इथेच हे सुईचं टोक घालायचं आणि यातनं आपल्याला खालचा दुसरा टाका वर काढून घ्यायचा आहे. आता दुसरा टाका जेव्हा आपण वर काढून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला हा गहू मणी अडकवायचा आहे आणि बरोबर असा आडवा सेट करून म्हणजे फिट्ट करून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला अजून एक गहू मणी घ्यायचा आहे आणि हा जो गहू मणी आपण आता सेट केला आहे अगदी त्याप्रमाणेच पण इकडच्या दिशेमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. हे बघा, याप्रमाणे. हे बघा, अगदी याप्रमाणे आपल्याला हा बुट्टा करून घ्यायचा आहे. बघा, 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण हे 7 बुट्टे पाहिले. एकाच व्हिडिओमध्येही पाहू शकलो असतो, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे 7 बुट्टे सांगितले आहेत. आता तुम्ही कितीतरी नवीन प्रकारचे बुट्टे घरी तयार करू शकता आणि त्यांची प्रॅक्टिस करू शकता. मी फक्त तुम्हाला इथे एक एक नमुना दाखवला आहे. तुम्हाला हे बुट्टे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.